नमस्कार मंडळी, सुहाना सफरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. ज्याची आपण खूप आतुरतेनं वाट बघत होतो तो पाऊस आता नुकताच सुरू झाला आहे. आणि मग अशा पावसाळी थंड हवेमध्ये गरमागरम भाताबरोबर खाता येईल असा एक पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचं नाव आहे उडदाचं घुटं. आता उडदाचं घुटं हा आपला अगदी एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. कारण मला आठवतं माझी आजी आणि नंतर माझी आई या दोघींकडून मी हा पदार्थ बरेच वेळा खाल्लेला आहे. आणि आमच्याकडे सुद्धा तो पदार्थ अतिशय सगळ्यांना आवडतो. तर उडदाचं घुटं करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूयात. तर यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ 1 वाटी, थोडं ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर, 2-4 हिरव्या मिरच्या आणि 5-6 पाकळ्या लसूण. आता ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण मी चिरून घेते आणि लसूण घेतलेला आहे सोलून, तो पण आता मी चिरून घेते. कोथिंबीर निवडून धुवून घेतलेली होती ती पण आता मी चिरून घेते. तर ही जी उडदाची डाळ घेतलेली आहे ती मी धुवून घेणार नाही आहे, पण त्याला जी काय पावडर वगैरे लागलेली असते वरती त्याच्यासाठी मी ती स्वच्छ पांढऱ्या कपड्यांनी पुसून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आता ही मी सगळी डाळ पुसून घेतलेली. आता हे खवलेलं ओलं खोबरं जे घेतलेलं आहे ना ते मी थोडंसं कढईमध्ये भाजून घेणार आहे. म्हणजे खोबरं भाजल्याने काय होतं त्याला जरा छान असा एक खमंगपणा येतो मसाल्याला, म्हणून मी हे खोबरं आता थोडंसं भाजून घेते. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यात मी ही उडदाची डाळ थोडीशी भाजून घेणार आहे. आता याचं कारण असं की उडीद हे जरा चिकट असतात, त्यामुळे ते जर आपण हे तेलावर न परतता डायरेक्ट जर शिजवली ना तर ती डाळ अशी चिकट होते. तर बरेच ठिकाणी मी बघितलं की उडदाची डाळ डायरेक्ट वापरून उडदाचं घुटं करतात, पण मी मात्र ही जी उडदाची डाळ आहे ही तेलावर परतून घेणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा चिकटपणा थोडासा कमी होतो. आणि दुसरं म्हणजे ते तेलावर भाजल्यानंतर असा त्याला एक जो खमंग वास येतो ना उडदाच्या डाळीचा, त्याच्याने घुट्याची चवसुद्धा अजून खूप वाढते. तर हे बघा, आता मी असं उडदाची ही डाळ भाजून घेते तेलावर आणि थोडा त्याचा असा रंग बदलला, जर अशी ती अशी सोनेरीसर डाळ झाली की मग आपण गॅस बंद करायचा. आता ही तेलावर परतलेली उडदाची डाळ आपल्याला आता कुकरमध्ये शिजवून घ्यायची. तर कुकरमध्ये खाली पाणी टाकून मी आता वरती भांड्यामध्ये ही सगळी उडदाची डाळ काढून घेते. आता याच्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ आपण घेतलेली आहे, तर त्याच्यासाठी मी आता साधारण 3 ते 3.5 वाट्या पाणी त्याच्यात घालणार आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 अर्धा चमचा हिंग घालणार आहे. म्हणजे छान असं ती डाळ शिजते चांगली आणि त्याला वासही छान येतो. तर आता कुकरचं झाकण लावून मी ही गॅसवर ठेवते शिजायला. साधारण 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजते. कारण आपल्याला ही डाळ अशी खूप शिजवायची नाही आहे, त्याची ती छान अशी अख्खी राहिली पाहिजे. अगदी त्याचं शिजून एकजीव होण्याइतपत ती आपल्याला शिजवायची नाही आहे. त्यामुळे 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी आता गॅस बंद करणार आहे. आता डाळ कुकरमध्ये शिजते तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये लसूण, मिरची आणि खोबरं काढून घेऊया. तर त्याच्यासाठी मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरचीचे तुकडे आणि
खोबरं घालते आणि थोडीशी कोथिंबीर पण घालते आणि हे सगळं आता एकदा मिक्सरमधून फिरवून घेते. आता हे बघा, यात पाणी वगैरे काही घातलेलं नव्हतं, असं कोरडंच मिक्सरमधनं छान फिरवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते बारीक झालेलं आहे. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि जरा कुकर गार झाला, वाफ मुरली की आता कुकर उघडून आपण बघूया. हे पहा, आता डाळ अशी छान शिजलेली आहे, पाणी पण त्याच्यात भरपूर शिल्लक आहे आणि डाळ खूप शिजलेली नाही आहे, जशी हवी होती त्या प्रमाणात शिजलेली आहे. म्हणजे बोटाने दाबली तर ती दाबली जाते, पण अख्खी डाळ राहिलेली आहे, ती अगदी एकजीव वरणासारखी झालेली नाही आहे. अशा पद्धतीने आपली आता उडदाची डाळ शिजून तयार आहे. तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते आणि फोडणी असं आपल्याला या डाळीला घालायची आहे. तर त्याच्यासाठी मी आता गॅसवर कढई ठेवते आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घातले. तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हळद घातली आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं मिक्सरमध्ये ते आता मी त्याच्यात घालते आहे. थोडी कढीपत्त्याची एक 4-5 पानं पण घातली. ॲक्च्युली ही मिक्सरमध्ये घातली तरी चालतात, पण मगाशी मी विसरले त्यामुळे मी आत्ता घालते. आणि त्याच्यानंतर आता थोडंसं हे छान हा मसाला आपल्याला परतायचा आहे तेलामध्ये. खरपूस असा तो छान परतला गेला की मग त्याच्यामध्ये ही सगळी आपण उडदाची डाळ जी शिजलेली आहे ती आता सगळी पाण्यासकट आपण त्याच्यामध्ये घालतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आता मीठ, जे आपण आधी कुठेच वापरलेलं नव्हतं, तर आता आपण त्याच्यात घालतो आहे मीठ. आणि थोडासा 1 चमचा गोडा मसाला पण मी घालते. आणि आता हे सगळं एकजीव होण्यासाठी थोडंसं आपण गॅस मंद करून झाकण ठेवूयात कढईवर. म्हणजे 1-2 मिनटामध्ये आपली उडदाची डाळ अशी छान त्याच्यात एकजीव होईल आणि ते उडदाचं घुटं तयार होईल. तर पावसाळी थंड हवेमध्ये गरमागरम भात आणि त्याच्यावर उडदाचं घुटं खाण्यासाठी तयार. भाताची क्वांटिटी थोडी कमी घ्या आणि उडदाचं घुटं भरपूर घ्या, कारण उडदाची डाळ शक्तिवर्धक आहे. तर काय मंडळी, आवडली का रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील याच्याविषयी मला जरूर कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा करून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.